बारामतीतील अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची अधिकृत नोंद झाली आहे. त्यामुळे चौकशीला वेग आला असून राजकीय व कायदेशीर हालचाली वाढल्या आहेत. बारामती विमान अपघात प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यात याची अधिकृत नोंद करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्याही ब्लॅक बॉक्सवर असल्याचं सांगितलं जात आहे. अपघाताची चौकशी करणाऱ्या एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIBचे अधिकारी के रामचंद्र यांनी पाहणी करून ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद केली होती. या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यात जाणार असून त्यांनी डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच DGCA आणि VSR विमान कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान रोहित पवार यांनी 5 वेगवेगळ्या मुद्द्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून त्यामध्ये कटाच्या शक्यतेचाही उल्लेख करण्यात आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते, या न्यायालयीन चौकशीला कोणता वेग मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.